रिक्षा चालकांच्या विविध मागण्या आणि वाहनधारकांसाठी सोयीसुविधा मिळाव्यात यासह अन्य मागण्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर भीक मागू आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी रिक्षा युनियन आणि मिरज ऑटो रिक्षा युनियन यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। रिक्षा चालकांच्या विविध मागण्या आणि वाहनधारकांसाठी सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांना 22 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते। त्यामध्ये प्रामुख्याने रिक्षा चालक आणि वाहनधारकांची आर्थिक लुबाडणूक त्वरित बंद करावी, कार्यालयात येणाऱ्या वाहनधारक यामध्ये महिला आणि पुरुष यांच्याकरता स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याची सोय असावी, कार्यालयातील गैरप्रकार भ्रष्टाचार रोखण्यासाठी बंद स्थितीत असलेले CCTV कॅमेरे सुरू करावेत, शासन निर्णयाप्रमाणे कार्यालयात 0 कर्मचाऱ्यांना बंदी असावी अशी मागणी केली होती। मात्र निवेदन देऊनही अंमलबजावणी झाली नसल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी रिक्षा युनियन आणि मिरज ऑटो रिक्षा युनियन यांच्या वतीनं भीक मागू आंदोलन करण्यात आले। भीक मागून गोळा केलेली रक्कम DYRTO सांगली यांच्या नावे DD काढून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदनासोबत देणार आहे। आंदोलकांच्या मागण्यांचा 8 दिवसांमध्ये विचार झाला नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी दिला आहे। या RTOS कार्यालयामध्ये आम्ही मागील 22/11/2023 रोजी एक राष्ट्रवादी रिक्षा युनियनच्या वतीनं आणि एक मिरज ऑटो युनियन रिक्षा संघटनेच्या वतीनं एक निवेदन दिलं होतं की रिक्षा चालकांच्या बाबा काही मागण्या आहेत, त्या मागण्यांवर थोडा विचार व्हावा। ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या कायदेशीर होत्या आणि इथे येणाऱ्या नागरिक असतील, काय महिला पुरुष असतील, ते कामासाठी आपल्या वाहनासाठी येतात, त्यांच्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे। त्यांना टॉयलेट बाथरूमची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, या सगळ्या व्यवस्था हव्यात। 3 ठिकाणी काम ऑलरेडी चालतं आहे, आता 4थ्या ठिकाणी नवीन जागेत कार्यालय जातं आहे, ही कार्यालय आता थोड्या दिवसात बंद होईल। नवीन जागेत तर निदान स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय असावी आम्ही मागणी केली होती, पण त्यांच्याकडे कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। तर आम्ही त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळाला नाही या आधारे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। त्यांना आम्ही सांगितलं होतं की 11 तारखेपर्यंत आम्हाला आमच्या मागण्यावर योग्य ते विचार व्हावा आणि अंमलबजावणी व्हावी, तर त्या मागण्याला आमच्या हातावर तुरी दिलेली होती। तर आम्ही ठरल्याप्रमाणे आम्ही 11 तारखेनंतर आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि आम्ही आज भीक मागू आंदोलन केलेलं आहे। तर येणाऱ्या काळात आम्ही त्यांना आजच्या निवेदनातून 8 दिवसाची मुदत देतो आहे। 8 दिवसात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल आणि 8 दिवसानंतर आमचं पुढील आंदोलन जाहीर केलं जाईल।